नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, कपाला कान असतात पण ऐकू येत नाही, टेपल्याला पाय असतात पण त्यांना चालता येत नाही, बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाही, सुईला नाक असतं पण तिला वास येत नाही, कंगव्याला दात असतात पण चावता येत नाही, माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व ठीक असतील अशी मी आशा करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मला किराणा भरायचा होता, त्याच्यासाठी ना मी संध्याकाळी दूध घालायला येतात ना त्यांच्यासोबतच मी किराणा भरण्यासाठी आली होती डीमार्टला. कारण की त्यांना दूध घालायला जातात ना त्याच रस्त्याला डीमार्ट आहे, त्याच्यामुळे मी तिथेच येते. म्हणजे डीमार्टला मी कधी पण संध्याकाळीच येते, दिवसा येत नाही. कारण की मग ते दूध घालून पण येतात आणि तिथे लगेच हजर पण होतात त्याच्यामुळे. आणि इथे ना चाललं होतं आमचं किराणा घ्यायचं काम. आणि सर्व कसं एकाच ठिकाणी भेटतं, मग तिथं बरं असतं, सर्व आपल्याला तिथून घेता येतं. आणि बघा सगळं बिलिंग करायच्या वेळेस आहे ना मी पोरांना काहीच खाऊ घेतलेलं नव्हतं. मग ते शेवटी ना गेलेच पोरांसाठी खाऊ आणायला. आता आहे ना मी म्हणजे किराणा घेऊन आलेली डीमार्टमधूनच किराणा आणलेला आहे. हे बघा ही एक पिशवीमध्ये नाही, बाकीचं आहे ना स्वामीने असं काढून ठेवलेलं आहे, त्याचं चालले. आणि इकडे ना गोणीत पण आहे, परत तेल, डायपर. आता म्हणजे त्याला डायपर वापरणार नाही, पण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि तो रात्रीची सू करतो, त्याच्यामुळे ना त्याला आता डायपर आणलेले. म्हटलं आता फक्त नाईटलाच डायपर वापरेल, एरवी डायपर वापरणार नाही त्याच्यासाठी. स्वामी हाय, ए ठेव इथे खाली, ठेव खाली ते साबणी बिबणी ठेव, सर्व खाली ठेव साबणी पण ठेव खाली, ठेव खाली सर्व. ते लोड वेगळे व्यवस्थित ठेव गार. सगळे केलं काय मी ना मार्केटमधून महिन्यातून एकदाच आहे ना जे काही किराणा लागतो ना तो घेऊन येते. सदा असं काही लागलं का मग आणायला जात नाही. आता आपल्याला लागतं आहे ना ही गोष्ट, तर ही ना लगेच आणायच्या टायमाला ना लिहून घेते. म्हणजे कसं आहे एकत्र सगळ्या गोष्टी आणता येतात आणि सारखं आहे ना आणायला जायला लागत नाही. आणि एकतर आम्ही मळ्यात राहतो, मळ्यातून परत गावात जायचं ती गोष्ट आणायला एखादी नसली का, मग त्याच्यामुळे ना ते एकत्रच सर्व किराणा भरलेला ना कधी योग्य असतो. आणि कधी तुम्हाला भरायचं असलं ना तर सर्व किराणाने एकाच टायमाला भरायचं. काढून ठेवला आणि त्याने सर्व वरती व्हायला घेतले. काय चाललंय तुझं, सर्व वाहून घेतोय वरती. हा ठेवते खाली. अरे टोकरी आणि मोठी वरती बेड याच्यावर बघ, कपाटावर. मसूर कस्तुरी मेथी अण्णा स्वामीनं सारखा मोबाईल घेऊन पळायचा, मग त्याला झोपून दिलं. मग म्हटले चला तुम्हाला दाखवते काय आणलेलं आहे ते. तर मी जेवढा किराणा ना ते तुम्हाला दाखवून देते. मी हा सर्व किराणा महिनाभराचा भरलेला आहे. किती भरला काय ते तुम्हाला सांगते. महिनाभरात म्हणजे 1.5 महिना पण जाऊ शकतो, कारण की डाळी वगैरे म्हणजे 1.5 महिना नाही तर महिनाभर एवढ्या त्याच्या व्यतिरिक्त जास्त जाणार नाही. त्याच्यामुळे मी नेहमी किराणा डीमार्टलाच भरते, जेणेकरून येणं मी तिथून कोणती वस्तू म्हणजे असं विसरत नाही, लगेच आपल्या लक्षात येतं. यादी करायची पण गरज पडत नाही आणि निसायला पण लागत नाही. मेन गोष्ट सर्व क्वालिटी वगैरे सर्व चांगली असते. तर तुम्हाला दाखवते काय बघा, ही 7 किलो साखर आहे. अर्धा किलो साखर चहा पावडर घेतलेली आहे. अर्धा किलो मठ आहे. मूग अर्धा किलो म्हणजे उसळ करायला बरी पडते. हरभरे अर्धा किलो आहे. पोळी अर्धा किलो. मसूर 1 किलो, कारण की मसूर 1 किलो काय घेतली तर कधी मसाले भात वगैरे केले ना तर मसाले भातात टाकायला, तर मसूर घेतले. कस्तुरी मेथीचं एक पॅकेट घेतलेलं आहे. सोयाबीन, छोटी सोयाबीन आहे ना ती घेतली 2 पॅकेट.
तुरीची डाळ 1 किलो घेतलेली आहे. मुगाची डाळ 1 किलो. काही जण म्हणतात का पावसाळा आला का डाळी वगैरे भरून ठेवायच्या, पण मी नाही भरून ठेवत, कारण की आधी भरून ठेवल्या ना तर त्याला कदाचित कीड पण लागते, हवा लागते, मग ते खराब होतं. त्याच्यामुळे ना मी आधी काही डाळी असं भरून ठेवत नाही. फक्त उडदाची डाळ असते तेवढी, आणि ती उडदाची डाळ ना दुकानातली जास्त शिजत नाही ना, त्याच्यामुळं गावठी उडदाची डाळ असते तेवढी ठेवलेली. आणि हरभऱ्याची डाळ 2 किलो. हरभऱ्याची डाळ 2 किलो का तर बेसन पीठ म्हणजे घरच्या घरी बेसन दळण्यासाठी ना 2 किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली. बेसन पीठ म्हणजे धिरडं वगैरे काढण्यासाठी ना घरचंच आमचं बेसन पीठ राहतं, त्याच्यामुळं हरभऱ्याची 2 किलो घेतली आहे. आणि ही मसुराची डाळ आहे ती अर्धा किलो अर्धा किलो नाही 1 किलो आहे. तर उडदाची डाळ आहे ना घरची, तर त्याच्यात थोडीशी मिक्स करायला 1 किलो पोहे घेतले. रवा घरात आहे त्याच्यामुळे रवाने आणलेला. आणि 1 किलो साबुदाणा, तर साबुदाणा 1च किलो घेतला, कारण की घरात भगर पण आहे त्याच्यामुळे. साबुदाणा म्हणजे आत्याला मंगळवार उपवास असतो आणि मला गुरुवार मी काही साबुदाण्याची खिचडी जास्त बनवून खात नाही कधीतरी, कारण की खिचडीनी न म्हणतात सांधे दुखी होते, त्याच्यामुळे साबुदाणा जास्त खायचा नसतो. मग मी जास्त काही खात पण नाही. पोरांसाठी नाही केक घेतलेला आहे. कचोरी, तर मी पोरांसाठी खाऊ काहीच घेतलेलं नव्हतं. त्यामुळे सगळं किराणा भरल्यानंतर बिलिंग करायला गेलो ना, तर ते मी पाहिलं की मी काहीच खाऊ घेतलेला नाही. मग त्यांनी जाऊन तेवढं घेऊन आले, तरी त्यांनी कुरकुरे वगैरे काढले होते, मी घेऊन दिले नाही, कारण की दिवसभर कुरकुरे वगैरे ना, आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ना कुरकुरे आणि चिप्स वगैरे खाल्ल्यानंतर स्वामी पटकन आजार होईल, त्याच्यामुळे मी त्यांना काही घेऊन दिले नाही. मॅगीचे पॅकेट 5 आणलेले, 5च आणले, जास्त नाही आणले. मग जास्त आणले ना तर आरू कंटिन्यू मॅगीवर जाईल, होती मॅगी खायला दिली तरी तिला चालेल, त्यामुळे म्हटले तर 5च घेते. मॅगी मसाला आहे, तर मॅगी मसाल्यानं कधी भाज्यांमध्ये वेगळी टेस्ट येण्यासाठी पण वापरतो. आणि पास्ता बनवण्यासाठी, मग पास्ता पण मागच्या वेळेस आणलेला होता, तो पण तसाच आहे, त्याच्यामुळे ह्यावेळेस पास्ता पण नाही आणला. पतंजलीच्या 5-5च साबणे आणल्या, कारण की लिक्विड का असतात, पण पतंजली म्हणजे साबण कशासाठी आणले तर बाहेर किटल्या घासण्यासाठी, त्याच्यामुळे साबणीचा वापर करते. जिरे पावशेर आणलेले. काबुली हरभरे छोले, तर हे अर्धा किलोचं पॅकेट आणले. रिनचं लिक्विड आणलेले 4 किलोचं आहे, आणि हे लिक्विड आहे ना मला महिनाभर आरामशीर जाईल. आणि आता मशीन घेतल्यापासून आहे ना माझं खूप कामाचं लोड कमी झालेलं आहे, त्यामुळे लिक्विड पण मशीनसाठीच लागतं. आणि हे विम बारचं लिक्विड आहे, तर हे पण 2 लिटरचं आहे. आता हे लिक्विड आहे ना तर किलोमध्ये आहे, 4 किलोमध्ये, आणि हे लिक्विड लिटरमध्ये, तर हे 2 लिटर आहे. हे पण आता 2 महिने झाले, एवढं लागणार नाही, पहिलं पण पडलेलं आहे ना त्याच्यामुळे. आणि सनीचं हे आणलेले फिनेल, आणि हँडवॉश नाही आणला, कारण की हँडवॉश मी आताच भरलेला होता. मी हा तवा घेतला आहे, तर आपलं म्हणजे गॅस आता आम्हाला कसं 45 दिवसानंतर गॅस भेटतो ना, तर गॅस जास्त दिवस वापरता येत नाही, त्याच्यामुळे ना म्हटलं आता चूल तर बंदच आहे सध्या, कारण की आता पावसाचे दिवस पण आहे आणि चुलीवर बनवायला पण वेळ भेटत नव्हता. चूल घेतलेली होती, पण मग जास्त बनवलंच नाही, कारण की वेळच नव्हता तेवढा भेटत. म्हणजे ब्लाऊजचा सीझन चालू झाला होता, परत स्वामीला घेऊन करायचं तर ते जमत नव्हतं. पण म्हटलं आता शेगडीवर आहे ना हा तवा चालून जाईल. त्यांनी सांगितलं नाही चालला तर तुम्ही परत घेऊन येऊ शकता, फक्त बिल घेऊन या 7 दिवसाच्या आत. तर म्हणजे ठीक आहे. आता हे विठोबाचं कोलगेट आहे, विठोबाचं मंजन पण आहे, कारण की आत्याने त्यांना मंजनच लागतं. काय म्हणतात डांबर आहे, एक डांबर गोळ्याचं पॅकेट आणले. डांबर गोळ्या आहे ना कधी पण बाथरूममध्ये बेसिनमध्ये टाकून ठेवायचं,
कारण की त्याच्या वासाने नाही झिम्मणं होत नाही, त्याच्यामुळे डांबर गोळ्या 100% माझ्या इथं असतात. आणि मेडिमिक्सची साबण आणलेली आहे, पाऊंडची क्रीम. तर ही पाऊंडची क्रीम आहे ना, मी हीच वापरते, दुसरं काही वापरत नाही. मला नील कटर खराब झाले तर मग नील कटर आणले. आणि मला कार पेपर, कलर पेपर तर आमच्या शाळेत लागतात ना, त्याच्यामुळे तिला आणले होते. कारण की ती इथं मग लागत राहतं, मग गावातून ना ते कमी भेटतात. मग तिला मी डायरेक्ट घेऊन आली. म्हणजे तिला तर एवढं आहे ना, वर्षभर आरामशीर जाईल. आणि तिचं गम निरमा पण आणून ठेवले, कारण मग गोठ्यातले कपडे वेगळे कधी भिजत टाकायचे ठरले नाही, तर निरमा पण आणून ठेवला आहे. कम्फर्ट तर पावसाळ्यात कम्फर्ट वापरते, एरवी नाही वापरत, तर पावसाळ्यात वापरते. कारण की कपड्यांचा वास येतो उबटला, त्याच्यामुळे. ब्रश पण घेऊन आले. पावभाजी मसाला आणि मिसळ मसाला पण आणलेला आहे, पण तो कुठे काय माहीत नाही, स्वामीने टाकला असेल. म्हणजे पावभाजीचा मसाला आणि मिसळ मसाला, हे 2 मसाले आणून ठेवले. कारण की पावभाजी मिसळ पाव आहे ना, होतोच घरात. आणि स्वामीसाठी डायपर आणलेले, त्याला डायपर वापरत नाही, पण तो लहान आहे अजून, रात्रीची सू करतो आणि पावसाळ्याचे दिवस त्याच्यामुळे वाळत नाही ना, म्हणून त्याच्यासाठी डायपर आणले. आणि तेलाच्या पिशव्यांचा बॉक्स आणलेला आहे, तो तिकडे एवढा उचलायला मला का. आणि यांनी ना त्यांनी पावसाळ्यासाठी ना तुमच्यासाठी सँडल घेतलेली आहे. इथं वापरायला, यूज करायला, आत्याला पण आणि आम्हाला पण असं घरातल्या घरात यूज करायला ही चप्पल घेतली. कारण की आता बाहेर आहे ना खूप चिखल वगैरे राहतो, चांगल्या चपला खराब होतात, त्याच्यामुळे बाहेर घालायला म्हणून ही चप्पल घेतली आहे. ही चपलीची किंमत पण 300 रुपयाला पडले. आणि म्हणजे क्वालिटीवर राहतं शेवटी. इथे आमच्या गावात 100 रुपयाला पण भेटते, पण शेवटी ती क्वालिटी लगेच तुटून जातात. आणि ही म्हणजे खूप क्वालिटीचा फरक राहतो. अजून असंच पोरांना थोडंफार खायला घेतलेले, तर त्यांनी ते खाऊन घेतलं. तर एवढा किराणा नाही, तर मी सर्व उद्या भरणार आहे. आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे तर तुम्हाला दाखवून घेते मी म्हणजे किती किराणा आणला काय. आणि याचं बिल आहे ना, तुम्हाला दाखवते किती बिल झालं तर ते पण सांगते तुम्हाला. दिसते ना म्हणजे बॉक्स, तर ह्याच्यात ना तेल आहे, तेलाचे पिशव्या आहे. मग मी ह्या तेलाच्या पिशव्याच आणल्या, ड्रम काय आणलेला नाही. आणि माझं किराण्याचं बिल झालेलं आहे 7,400 रुपये. तर तुम्हाला उलटं दिसत असतात, 7,400 रुपये बिल झालेलं आहे. आणि म्हणजे आपण मॉलमध्ये, परत डीमार्टला, म्हणजे बिग बाजारमध्ये कुठेही जातो ना असं, तर आपल्याला जे घ्यायचं असतं ना तेच घ्यायचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही घ्यायचं नाही, तर विनाकारण आपलं बिल वाढतं. आणि परत दुसऱ्या टायमाला गेला ना, मग आपल्याला असं वाटतं आपण फालतू खर्च करतो. त्याच्यामुळे ना आपण जे लागतं तेच घ्यायचं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच घ्यायचं नाही. आणि मी शक्यता करून आहे ना आरूला, स्वामीला नेत नाही. कारण की नेलं ना मग त्यांचं कसं असतं, हे घ्यायचं ते घ्यायचे, त्याच्यामुळे ना मग बिल जास्त वाढून जातं. आता मला ज्या गोष्टी लागत होत्या त्याच घेतल्या. कसं आहे, एका छताखाली ना सर्व काय मिळतं, त्याच्यामुळे जास्त फिरायला पण लागत नाही, काही नाही. आणि आता तुम्ही म्हणशाल का चप्पल वगैरे, म्हणजे आता ह्या गोष्टी घ्यायला गेली असती बाहेर तर 10 वेगळा खर्च झाला असता. त्याच्यामुळे ना तिथं गेलं ना तर सर्व वस्तू एकाच ठिकाणी भेटतात, परत जास्त फिरायला पण लागत नाही. आणि लक्षात येतं मेन गोष्ट आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. त्याच्यासाठी मी तिथूनच घेते. आणि म्हणजे असं डाळी साळी काही असलं ना तर निसायला पण लागत नाही, एकदम स्वच्छ राहतात. फक्त त्या धुवायच्या घालायचे, म्हणजे घाण वगैरे अजिबात राहत नाही. त्याच्यामुळे मी तिथंच घेते. आणि मेन गोष्ट पॅकेजिंगची वस्तू घ्यायची नाही. पॅकेजिंगच्या मागे ना म्हणजे त्यांचं मार्जिन पण काढलेलं राहतं का, तर त्यांनी ते म्हणजे पॅक केलेलं असतं म्हणून. आणि सुट्टं घेतलं ना तर थोडासा भाव पण कमी पडतो, म्हणून मी सुट्टंच घेते, पॅकेजिंग नाही घेत. पॅकेजिंग आणि ते सेम राहतं. मी एकदा ना घेऊन बघितलं होतं, ते सेम राहतं, फक्त ते पॅक केलेलं राहतं आणि त्याच्यावर त्यांचा लोगो राहतो, दुसरं काहीच नसतं. आणि हे पॅक केलेलं नसतं, म्हणजे ते आपल्याला तिथून फक्त भरून घ्यायचे किती लागते किती नाही. त्याच्यामुळे ना मी
पॅकेजिंगचं नाही घेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता मी ना हा किराणा सर्व भरून ठेवते. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.